नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करताना पक्षपातीपणा करणाऱ्या नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं. शेवगावमधील शिवाजी चौक, जैन गल्ली, मोची गल्ली येथील अतिक्रमणांवर जाणीवपूर्वक अभय दिले जात आहे. मुख्याधिकारी धनदांडग्यांना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर करीत असल्याचा आरोप वंचितचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण यांनी केला आहे. यावेळी योगेश साठे, सलीम शेख, ऑगस्टिन गजभिव, प्यारेलाल शेख, योगेश गुंजाळ आदी उपस्थित होते. शेवगाव शहरामधील अतिक्रमणे काढण्याच्या अनुषंगाने शेवगाव नगर परिषदेच्या ज्या मुख्याधिकारी आहेत त्या मुख्याधिकारीने गेल्या 3-4 महिन्यापासून अत्यंत जोरदारपणे मोहीम सुरू केलेली आहे. खरं म्हणजे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल रीट याचिका आणि 2 याचिका दाखल आहे. त्याच्यानुसार शेवगाव शहरातली अतिक्रमण एक 3 महिन्यामध्ये रस्त्याच्या कडेची जी अतिक्रमण होती, नगर परिषदेच्या जागेवरची जी अतिक्रमण होती, ती अतिक्रमण उन्हामध्ये उभा राहून JCB घेऊन, पोलीस बंदोबस्त घेऊन तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी काढले. आम्ही देखील त्यावेळेस 5 दिवस आंदोलन केलं की या अतिक्रमण ज्या छोट्या छोट्या व्यावसायिकांची काढली त्यांचा अगोदर पुनर्वसन करा, तो प्लॅन तुमच्याकडे असू द्या आणि त्याच्यानंतर या लोकांना रस्त्यावरती आणा. परंतु 5 दिवस नगर परिषदेच्या COना वाटलं नाही आमच्याशी बोलावं, नगराध्यक्षांना वाटलं नाही आमच्याशी बोलावं, एकाही नगरसेवकाला वाटलं नाही आमची चर्चा करावी. 5 दिवसानंतर सगळ्या छोट्या व्यावसायिकांनी स्वतःहून ते उपोषण आंदोलन मागे घेतलं. खरं म्हणजे सगळी अतिक्रमण काढल्यानंतर शहरामधले जे काही पेठेतली अतिक्रमण आहेत, सोनारपेठ असेल, जैन गल्ली असेल, मोची गल्ली असेल, या धनदांडग्यांच्या अतिक्रमण धारकांना त्यांनी नोटिसा दिल्या. 21 दिवसात तुमचं अतिक्रमण खाली करा. जून मध्ये दिलेली नोटीस आहे. जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट संपत आला, तरी देखील त्यांच्यावरती कोणतीही कारवाई नाही. उलट त्या लोकांबरोबर चर्चा करायची, बैठका घ्यायच्या. मागच्या आठवड्यामध्ये शिवनी बैठक घेतली व्यापाऱ्यांच्या समोर. शेवगाव शहरामध्ये चर्चा आहे की त्याच्यामध्ये आर्थिक तडजोड झालेली आहे. म्हणजे गरिबांना तुम्ही उद्ध्वस्त करणार, गरिबांना रस्त्यावरती आणणार, गरिबाच्या ताटामध्ये माती टाकणार तुम्ही आणि उच्चभ्रू जे दंडांडगे आहेत त्यांना पाठीशी घालणार. हा सरळ हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान आहे. आणि म्हणून आज जर गरिबांची अतिक्रमणं काढली तर श्रीमंत दंडांडग्यांची अतिक्रमणं काढली पाहिजे. गरिबांना जो न्याय आहे तो दंडांडग्यांना देखील तोच न्याय लागू केला पाहिजे. आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही आज कलेक्टरांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिलंय की 1 महिन्याच्या आतमध्ये जर नोटीस ज्या दंडांडग्यांना दिलेल्या आहेत, सोनारपेठ असेल, जैन गल्ली असेल, मोची गल्ली असेल, तिथली अतिक्रमण जर काढली नाही तर मात्र 1 महिन्यानंतर आम्ही गोरगरीब सगळे अतिक्रमणधारक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर आम्ही सगळं बिराड आंदोलन करणार आहोत. अशा पद्धतीचं निवेदनामध्ये आम्ही सांगून आलोय. आणि याची चौकशी करा आणि त्या मुख्याधिकाऱ्यावरती कारवाई करा. शिस्तभंगाची नोटिसा देतात, भीती घालवतात, आर्थिक लाभ उठवतात, तडजोडी करतात, मांडवली करतात नगरसेवकांमार्फत. म्हणजे तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, याच्यासाठी तुम्ही उद्योग करतात. आणि म्हणून त्यांची तक्रार आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. आम्ही महिनाभर वाट बघणार आहोत. महिनाभरामध्ये नाही झाली तर चलो राधाकृष्ण विखे पाटील, चलो लोणी. गेल्या 2-3 महिन्यापासून शेवगाव शहरातील अतिक्रमण काढायची मोहीम जी सुरू आहे त्याच्यामध्ये खरं तर गोरगरीब जे हातावर पोट भरणारे टपरीधारक व्यावसायिक आहे त्यांच्यावर मोठं JCB त्याच्यानंतर पोकलँड आणून भर उन्हामध्ये त्या मॅडम शिव आमच्या शेवगाव नगर परिषदेच्या यांनी त्यांची भर दिवसा आणि रात्रभर मोडतोड केली. परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की गरिबांची ज्या पद्धतीने त्यांनी अतिक्रमण काढली त्याच पद्धतीने सोनारपेठ, त्यानंतर मोची गल्ली आणि जैन गल्ली मधीलही अतिक्रमण काढावी अशी सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिक आणि वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. प्रतिनिधी मुंतजर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.